प्रोसेसिंगचा व्यवसाय करत असलेले विनायक साळुंखे हे पुणे रास्तापेठ येथील रहिवासी आहेत. त्यांनी हा व्यवसाय वाढीसाठी एक खासगी युनिटी फायनान्स कंपनीकडून लोन घेतले होते. त्याची पूर्तता करण्याच्या मार्गाने त्यांनी वेळोवेळी हप्ते भरून केली असून कुठलीही अडचण किंवा तफावत यात राहू दिली नाही. आता हे कर्ज वर्ग करावे या मागणीसाठी क्लोजर रिपोर्ट युनिटी स्मॉल फायनान्स या कंपनीकडे त्यांनी मागितला. साळुंखे यांना अशा परिस्थितीत उत्कर्ष फायनान्स या कंपनीकडून कमी व्याजदराने वित्तपुरवठा करण्याचे मान्य करण्यात आले होते. परंतु यावेळी युनिटी स्मॉल फायनान्स कंपनीने त्यांना क्लोजर रिपोर्ट न दिल्यामुळे कर्ज खाते NPA मध्ये गेले. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना हा रिपोर्ट न मिळाल्यामुळे दुसऱ्या बँकेकडून कमी व्याजदराने त्यांना लोन उपलब्ध होऊ शकलेले नाही. हा ग्राहक हक्क भंग असून याचा मानसिक त्रास हा साळुंखे यांना होत आहे. या मानसिक त्रासाला कंटाळून साळुंखे यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. याबाबत त्यांनी पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई केलेली नाही. ती त्यांनी तात्काळ करावी व पोलीस प्रशासन किंवा फायनान्स अधिकारी यांनी मध्यस्थी करून हे प्रकरण तडजोड करून थांबवावे अशी मागणी साळुंखे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे. मी विनायक रेवणनाथ साळुंखे, राहणार 199 रास्तापेठ. मागील 3 महिन्यापासून मागच्या वेळेस आपले पत्रकार परिषद झाली त्यावेळेस अटेम्प्टेड झालो होतो. त्यावेळेस जे काही बाईट्स झाल्या त्याच्यानंतर 3 महिन्यानंतर सुद्धा युनिटी फायनान्सचा जाचक त्रास आहे. दुसरी गोष्ट, पोलिसांनी आतापर्यंत FIR घेतलेला नाहीये. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे युनिटी फायनान्सवाले डायरेक्ट म्हणतात की तुमच्या अख्ख्या घराने सुसाईड केलं तरी आम्हाला त्याचं घेणं देणं नाही. राष्ट्रपती आले किंवा पंतप्रधान आले तरी कायद्याने आम्हाला ते कोणी वाकडं करू शकत नाही. पोलीस प्रशासन हातबल झालेले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आणि सरफेसचे जो ऍक्ट आहे त्या ऍक्टचा हे अतिशय दुरुपयोग करून आम्हाला सारखं धमकवत असतात की सरफेसी ऍक्ट खाली तुमची जे काय मालमत्ता आहे ती सील करू आणि तुम्हाला बाहेर काढू. तर ह्या सर्व गोष्टीवर आपल्या सरकारने विचार करावा किंवा आम्हाला जर बाहेर काढलं त्यावेळेस तो उपोषण होईल. पण ज्या लोकांनी आमच्यावर ह्या कारवाई केल्या त्यांच्या घरात आम्ही जाऊन राहू एवढं मी सांगतो. फार म्हणजे खूप त्रास झालेला आहे. आमचं पूर्ण घर त्यामध्ये डिस्टर्ब झालेले आणि ह्याच्या उपर जर मी ऐकलं नाही तर मी पूर्णपणे परत आत्महत्या करेन. आणि आता पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांनी त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी ही विनंती आणि सरकारने सुद्धा या गोष्टीवर लक्ष घालून सरफेसी ऍक्ट कायदा रद्द करावा ही माझी मुळात पहिली मागणी आहे. सरफेसी ऍक्ट जर रद्द नाही झाला तर पुढील या काळात हे लोक या ऍक्टच्या खाली लोकांना धमकावून आणि दुसरी गोष्ट लोकांना घाबरून सोडतील आणि लोक माझ्यासारखे अनेक लोक त्याच्यावर आत्महत्या करतील. तर प्लीज तो सरफेसी ऍक्ट जिल्हाधिकाऱ्यांच्या साहेबांनी सुद्धा सांगितलं की तो सरफेसी ऍक्ट रद्द करावा ही पहिली माझी मागणी. मी युनिटी फायनान्सकडे 4 वेळा हे प्रकरण मिटवण्यासाठी गेलो पण युनिटी फायनान्सवाल्यांचं बोलणं आलं की आम्हाला हे मिटवायचंच नाहीये. मला मिटवायचंय पण ते म्हणतात मिटवायचं नाही, आम्हाला तुम्हाला त्रासच द्यायचंय आणि ती प्रॉपर्टी आम्हाला सील करायची हे त्यांचं इंटेन्शन आहे. मी त्यांना म्हणून सेटलमेंट करू, आपण कुठेतरी त्याला बंद करून टाकू. आणि दुसरी गोष्ट, आम्हाला याच्यातनं सुटका करून द्या. पण त्यांचं म्हणणं नाही, आम्हाला आता पुढे गेलेले प्रकरण आम्ही काय तुमची सुटका करणार नाही आहोत. ज्या दिवशी ते असे काही घटना घडतील त्या दिवशी त्यांना एवढंही माहिती की मी एकतर उपोषणाला बसणारच आहे आणि त्याच वेळी अटेम्प्टेड करेल. कारण त्यांचं स्पष्ट म्हणणं आलेलं आहे की तुमच्या अख्ख्या घराने जर अटेम्प्टेड केलेलं आम्हाला काय फरक पडत नाही.